हे मुख्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. कसंजी पाटील एक लेजंड क्रिकेटर गारिवलीचे. सलामी जोडी आपण पाहतोय मैदानाची. हेडूटने 40+ संघाची नितीन पाटील आणि उमेश पाटील म्हणजेच काय तर हेडूटने गावचे क्रिस गेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चला पहिल्या फेरीतील तिसरी मॅचकडे आपण लगेच वळतोय. पहिला सामना लोटोई देवीचा पाडा संघाने जिंकला. दुसरा सामना मंगेश इलेव्हन वाडेकरने जिंकला. तिसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. नंतर अंतरली आणि चिकनगर चौथी मॅच आहे अ गटातील, लक्षात घ्या. त्यानंतर ब गटातील 5वा सामना असेल देसाई विरुद्ध आगासर आणि 6वा सामना मोटागा विरुद्ध कोपर. अशा मॅचेस होतील, लक्षात घ्या. चला सामना सुरू करायचा आहे. फास्ट क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे. या सर्वांसाठी आज महाशिवरात्री आज उपवास आहे. नक्कीच तुम्ही जर स्पर्धा खेळण्यासाठी आला तर नक्कीच उंबारलीच्या शिवमंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही दर्शनी घेऊ शकता. गावदेवीचे मंदिर उंबारली गावामध्ये. आणि उंबारली गाव म्हटल्यानंतर तुम्ही गणेश उत्सव ज्यावेळी साजरा होतो सर्व आपण पाहिलं तर गणेश चतुर्थी त्यावेळी जरूर उंबारली गावामध्ये या. मकर ज्यावेळी तुम्ही पाहायला मिळतं. एक वर्ष आम्ही आलो होतो, इन्व्हाइट केलं होतं आम्हाला ग्रामस्थांनी, सर्व समालोचकांना त्यांचाही सन्मान करण्यात आला होता. नेहमीच खूप सारा सन्मान या गावामध्ये आम्हाला नेहमीच मिळालेला आहे. वळूया मॅचच्या दिशेने. जयेशचा पहिलाच बॉल उमेशसाठी आपण पाहतोय क्षेत्रक्षे डीपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सिंगलने खातं उघडलं तर ते हिडूटने 40+ संघाचा आणि त्यांना फाईट करतोय तो निजे 40+. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. दोन्ही संघांचा जर विचार केला, दोन्ही संघांनी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये एक सामना जिंकला होता, याचाही मी उल्लेख करेल. त्यामुळे ही स्पर्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय तर पराभूत टीमच्या कॅप्टनला पुष्पदीप जेलर सुरेश सोनी यांच्याकडनं आपण पाहतोय चांदीचं नाणंसुद्धा दिलं जाते. या स्पर्धेची गोड आठवण ही स्पर्धा तुमच्या लक्षात राहील. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर शरद उर्फ बाळा ज्याने काय गोलंदाजी केली. लुटोई क्रिकेट संघ देवीचा बाळा संघाचा गोलंदाज. त्यानंतर जितूचे एक उत्तुंग षटकार जितूचा तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे जितू फॉर्ममध्ये येणं गरजेचं आहे देवीचा बाळा संघासाठी. बिलास आहेत. हेडूटने म्हटल्यानंतर आमचे सहकारी समालोचक करण काळन यांच्या गावचा संघ सामना पाहत असतील तर त्यांचे हार्दिक स्वागत. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता होती. झेल थोडासा कठीण होता. शाहू पाटील यांचं आगमन झालं. शिडूनचे त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहतोय भावेश आम्हाला सांगत असताना 4 वरती धावसंख्या पोहोचली. प्रथम बॅटिंग करत असताना हेडूटने 40+ संघ. इथे उमेश पाटीलची विकेट धोक्यात आहे. श्रीरामचा कॉल आहे आणि एक चांगला झेल टिपलाय. जयेश पाटीलने या मॅच मध्ये महत्वाची विकेट घेतली. उमेश पाटील बॅक टू द पॅबेल. कौतुक करेल. खूप चांगलं संगीत आणि आमच्या आवाजाची काळजी. 3 दिवस त्यांची खूप महत्त्वाची भूमिका असेल या स्पर्धेमध्ये. आणि पण या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण ग्रामस्थ मंडळ उंबारलीचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करून की वेळेवर हे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिलं. खरं तर काल एकच दिवस 24 तारखेपर्यंत असंच वाटलं होतं की स्पर्धा किंग ग्राउंडमध्ये होणार आहे, किंग ग्राउंडमध्ये होणार आहे. मात्र 25 तारखेला अचानक संदीप
पाटील अर्थातच भाऊ पाटील यांचा फोन आला की ही स्पर्धा उंबारली लावण्यात. लगेच आम्ही सर्व संघांना सूचनाही केल्या. एक बॅनर सुद्धा बनवण्यात आला की ही स्पर्धा उंबारलीच्या मैदानात होणाऱ्या लेदर बॉलची खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते आणि याच मैदानामध्ये तुम्हाला नाईट स्पर्धा सुद्धा पाहायला मिळणार आहे येत्या 15 मार्च ते 19 मार्चला. आणि उद्या त्या स्पर्धेचे लॉट्स सुद्धा आम्ही इथे लाईव्ह करणार आहोत. क्षेत्रक्षी टीपमध्ये मिड विकेटला वेगाने आलेत. बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती किशोर आलेत. किशोरचं सिंगलने खातं उघडलं जातंय. 5 बॉल आतापर्यंत फेकलेत. पाच बॉलमध्ये 5च धावा खर्च केला. जयेश पाटील आम्ही नेहमी उल्लेख करतो की या टीमचा हा मुख्य गोलंदाज आहे. फुलटॉस बॉल होता, टर्न केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पॉवर प्लेचा योग्य वापर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय सागाव चौकार. सगळ्या पुढे सरकली 9 वरती. राम पवार आलेत गोलंदाजी करण्यासाठी आणि शाहू पाटील यांच्याकडे बघा. राम पवार तुम्हाला सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिकसाठी 1,500 रुपयाचं कॅश प्राइस. विकेट हॅट्रिक, रोख रक्कम 1,500. आमच्या सर्व महिला भगिनी तुम्हाला पाहायला मिळतात, त्यांचे हार्दिक स्वागत. क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. ज्यावेळी उंबारली रेग्युलर सगळं खेळतो स्वर्गीय रतनभाऊ पटेल स्मृती चषकमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. इथे प्रयत्न चांगले होते, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 3 धावा धावून घेतल्यात. चौथ्यांदा या स्पर्धेमध्ये चित्र पाहायला मिळतोय. हेडुटनेचे सूरज भंडारी यांचं आगमन झालंय. सूरज भंडारी या, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. हेडुटने म्हटल्यानंतर एवन जोडी आहे, यज्ञेश खान आणि सूरज भंडारी, त्यांचं हार्दिक स्वागत. धावा झाले हेडुटने पोटी प्रसंगाच्या 16. ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली येते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज राम पवारला तुम्ही पाहतात. विकेट हॅट्रिकसाठी शाहू पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1,500 रुपयाचं कॅश प्राइस. ऑन साईडला खेळायचा होता. पहिला विकेट आलाय आणि विकेट कोणाचा आलाय तर नितीन पाटीलचा. फलंदाज बाद. 16 वरती दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना हेडुटने 40+ला.
धावा 2 गडी बाद। ही आगरी कोळी टोपी तुम्हाला पाहायला मिळते, आगरी समाजाची शान आपल्या टीव्ही स्क्रीनवरती। राम पवारला विकेट मिळाली। सचिन पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी, एक लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेट खेळले गावासाठी, आता सध्या 40+ खेळत आहेत आमचे धीरज पाटील। विकी पाटील आला असेल तर आपण या एडव्हर्टाईजचे आपले हार्दिक स्वागत। श्रीरामकडनं थोडीशी चूक झाली आणि राम पवार यांच्या ॲक्शनवरून असंच वाटतं की बॅटची एज होती, त्यामुळे एक सिंगल मिळाले। सिंगलने धावसंख्या पुढे सरकले ती 17 वरती। किशोर भंडारी यांना सुवर्ण संधी आहे, 3 बॉल 3 षटकार मारले तर सोमनाथ भोईर यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज किशोर भंडारी यांना दिलं जाईल। इथे फटका चांगला आहे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक ते झालेत बीट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। राम म्हात्रे यांचे आगमन झाले सागावचे, त्यांचं हार्दिक स्वागत। ज्यांचा संघ आज तुम्हाला पाहायला मिळेल, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये भार्गव 11, सुमित डेक्लेन कंपनी, फरदीन काझीला तुम्ही पाहू शकाल त्याच टीम मध्ये। डॉट बॉलची ते समाप्ती झाली, 2 षटकाचा खेळ संपलाय। 10.50च्या सरासरीने 21 धावा दापलकावतील तुम्ही बघू शकाल। प्रथम बॅटिंग करत असताना हेडूटने 40+ संघ, यानंतर टॉस होईल, अंतरली आणि चिकनगर दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे। दोन षटकात 21 धावा झाल्यात, 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। सोमनाथ भोईर आपल्यापासून थोडीशी रजा घेतात, पुन्हा ते जॉईंट होतील। 12 बॉलचा खेळ संपलाय, चला मॅच सुरू करा। 3 षटकांत तुम्ही चर्चा करू शकता। जयेश पाटील येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी, वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं। सचिन पाटील आणि किशोर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे। दोन धावा इथे मिळाल्यात। फलंदाज सचिन पाटीलच्या खात्यामध्ये। हेडूटने 40+ संघ प्रथम बॅटिंग करत असताना 23, 2 गडी बाद, तिसरं षटक प्रगती पथावर आहे। आणि बघायचं इथे या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं हेडूटने संघाला व्हाईट कार्ड एंट्री मिळाली। खिडकाली टीमच्या जागेवर त्यांनी त्याचा फायदा ते घेतील का नाही बघा। ही खेळाडू होती तुम्हाला पाहायला मिळते सचिन पाटील, भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट ते खेळलेत आणि नेहमीच त्यांनी खेळाडू दाखवली। बॅटची एज होती आणि त्यांनी लगेचच मैदान सोडलंय। जयेशच्या खात्यामध्ये विकेट मिळेल। संघ होता नीजे 40+, देवानंद पाटीलने सुद्धा चांगला खेळ केला होता। श्रीराम पाटील सारखा खेळाडू या संघामध्ये, अभिजित आहेत,
सतीश शेट टीम स्ट्रॉंग आहे. ज्यावेळी चांगला खेळ होतो त्यावेळी टीमची चर्चा होते, गावाची चर्चा होते आणि गावातले प्रेक्षक नेहमीच सपोर्ट करतात. वेगवान बॉल होता. जयेश पाटीलकडे वेग प्रचंड आहे आणि डावखोला त्याचं गोलंदाजी बघा. ॲक्शन रिप्ले बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू पिचिंग केलाय. चांगला बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. टेनिस क्रिकेटला लाभलेली परंपरा, या गावाला लाभलेले निजे गाव म्हणजेच मकर संक्रांत ट्रॉफी 50 वर्षाची परंपरा या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अपील करण्यात आलेत मात्र रमेश म्हात्रे कदाचित सांगतायत चेंडू बॅटला लागलाय असं त्यांचं मत आहे. एक धाव इथे मिळाली. धावा झाल्या 24. 3 गडी बाद. मात्र धावांवरती रोख लावली या मॅच मध्ये जयेश पाटीलने. फक्त भीमरसाठी तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. रनआउटसाठी पंचांना जर आउट वाटला तर पंच रिव्ह्यू घेतील. बॅट्समन भीमरसाठी रिव्ह्यू घेऊ शकतात. फिल्डिंग करणारी टीम घेऊ शकते. स्वतः जयेश आलेत. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 1 धावसंख्येने. 25. धावा झालेल्या आहेत. हा वेगवान बॉल होता. उत्तर नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त. 25 वरती 3. टॉस साठी उपस्थित राहायचे अंतारले आणि चिकनगरचे कॅप्टन. अंतरलीचे सुभाष पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज देवानंद पाटील आलेत. मागच्या वर्षी आपण पाहिलं दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक मध्ये मालिकावीरची बाईक ज्यांनी पटकावली होती. हाच फटका चांगला आहे. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 आर.
31 किशोरच्या बॅटमधून षटकार आलाय. शनिदासच्या बॅटमधून जर बॅक टू बॅक 2 षटकार आले तर नवनाथ पाटील हेडुटणे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. लेग स्टंपच्या बाहेर होता. नवनाथ पाटील म्हणजे नक्कीच त्रिशूल मित्र मंडळाचे सदस्य. खूप मोठ्या संख्येने नवरात्री उत्सव या गावामध्ये साजरा केला जातो. फॅन्सी ड्रेस स्पर्धा तुम्ही उंबारली गावामध्ये या, तुम्ही हेडुटणे गावामध्ये या, तुम्ही कोणी गावामध्ये या. फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. आता बघायचे पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौथी ओव्हर आहे ना. 2 मॅच नंतर जुना बॉल होता, लक्षात घ्या. पहिले 2 मॅचसाठी फक्त नवीन बॉल होता, आधीच सूचना दिल्या होत्या. त्यानंतर 2 ओव्हर नंतर आता जुना बॉल दिला जाईल. आता जुने बॉल आपल्याकडे जमा झालेले आहेत. जुना बॉल चॉईस नसेल, लक्षात घ्या. मॅच रेफरी आमचे सचिन म्हात्रे यांच्या सूचना आलेल्या आहेत आमच्यापर्यंत की जुना बॉल चॉईस असेल. आणि सचिन मध्ये जुना बॉल चॉईस करायची गरज काय, जर आपण त्याच्यावरती खेळलेलो आहे. धावसंख्या 39. देवानंद क्लीन बोल्ड. किशोरला माघारी परतावं लागेल. देवानंदच्या खात्यामध्ये पहिली विकेट. पहिल्या षटकात जयेशने 9 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 12 म्हणजे 2 षटकात 21. त्यानंतर जयेश आले, 4 आले 25. 25 नंतर एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला 31. 31 त्यानंतर वाईट 32 आणि त्यानंतर चौकार 38. चौकार आहे तो. 25 नंतर षटकार आलाय तुझा एक 31. थांब थांब 3 ओव्हर 25 होते ना. 25 शक्ती 31 झाले. 25 छक्काला 31. 31 ने 1 32. 32 ने 4 36 होती ना भाई. 36 धावा झाल्यात. 36 धावा झालेल्या आहेत. जीवन भोईर यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जाईल. 38. नरेश पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. चांगला बॉल होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. 4 षटकांचा खेळ संपलाय. 38. 38 वरती 4. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टॉससाठी उपस्थित राहायचे चिकनगरचे कॅप्टन आणि अंतारली फुटीबलचे कॅप्टन. हा पहिला ऑफिशियल कॉल असेल आपल्याला. दोन्ही कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहायचे. छोट्याचा उपवास आहे उंबारलीचे.
श्रीराम आलेत. पहिलाच बॉल एस्ट्यांच्या मागे आपण पाहतोय. अभिजितला तुम्ही पाहताय, चांगलं इस्ट्रिक्शन करत असताना अभिजितला तुम्ही पाहताय. डावखुऱ्याचा एक चांगले फलंदाज निजे 40+ संघाचे आणि पहिला बॉल डॉट आला, त्यामुळे 38 वरती 4 विकेट आहेत. टॉससाठी उपस्थित राहायचे चिकनगरचे कॅप्टन आणि अंतार्लीचे कॅप्टन. अ ग्रुपमधली ती शेवटची मॅच आहे. स्वीपचा चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. थ्रो फेकी चांगली आहे आणि फलंदाज रनआउट येते. सागाव विकेट. एकोणचाळीस वरती 5 विकेट गेलेत. गणेश आलेत आता बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या पर्वामध्ये तुम्ही पाहिलं होतं 40+ प्रीमियर लीगचं पर्व ज्या टीमने जिंकलं होतं त्या टीमचे पुरस्कर्ते गणेश पाटील, हरेश केने आलेत. चला थोडंसं फास्ट घ्या प्लीज निजे टीम. हरेश केनेला आताच आपण पाहिलं तर नागावच्या नाईट स्पर्धेमध्ये बाईक सुद्धा मिळाली. त्याच्या करिअरची ती तिसरी बाईक होती. विक्रम भोईर आपण आला असेल तरी आपले हार्दिक स्वागत. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. फिल्डर एक्झॅक्टली काय करताय. 3 क्षेत्ररक्षक आलेत. 2 धावा मिळाल्यात. चेंडू 38 सर्कल मध्येच होता. 41 हा चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत गणेश. 2 धावा इथे मिळतील का. रनआउटची संधी आहे मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या 43. काही धानसरची स्पर्धा आपण पाहिली होती तिथे हरेश केनेला बाईक मिळाली होती. त्यानंतर विजयदादा पाटील स्मृती चषक गोलिवलीची स्पर्धा पेंढारकरच्या मैदानात तिथेही बाईक आणि आताच नागावच्या स्पर्धेत म्हणजे 40+ मध्ये 3 बाईक पटकावल्यात हरेश केनेने. एक सिंगल इथे मिळाली लेगबाईच्या स्वरूपात. 1 धावसंख्या पुढे सरकली ती 44. यानंतर टॉस होईल. अंतार्ली 40+ विरुद्ध चिकनगर. आणि द्रौपदीबाई जयराम पाटील यांच्या स्मरणार्थ कोणत्याही फलंदाजाने जर या स्पर्धेमध्ये शतक ठोकलं तर बाळू पाटील यांच्याकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाजाला दिलं जाईल. 2 शतक हरेश केनेच्या नावावरती आहेत आणि तो पुढच्या मॅचमध्ये खेळणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. बाळू पाटील यांनी बघा ना ATM खुला केला या स्पर्धेमध्ये आणि इथेही झेल ड्रॉप. थोडासा दबाव दिसतोय. 3 धावा पूर्ण होतील का नाही. 2च पूर्ण झाल्यात. ते धावा झाल्यात त्या 22 मला सांगतायत. 47 एडुटने संघ प्रथम बॅटिंग करायचं 47 आणि आता 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो जयनमान क्रिकेट संघ निर्जे 40+ या संघाला मदत. तत्पूर्वी आपण करूया टॉस. दोन्ही कॅप्टन या एका बाजूला. करसन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. अंतार्ली विरुद्ध चिकनगर. अ गटातील शेवटची मॅच बघा. हँडसम पर्सनॅलिटी आमचे मित्र कुमार पाटील, स्वर्गीय रतनबुवा पाटील मधला आजही त्यांचा अर्धशतक आठवतोय देसाई टीमच्या विरुद्ध. वेदांत 11 अंतार्ली टीमचे कॅप्टन सुद्धा येत आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील करसन पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि या स्पर्धेमध्ये बघा सुरेश सोनी, पुष्पदीप जेलर्स यांच्याकडनं पराभूत टीमच्या कॅप्टनला चांदीचं नाणं दिलं जाते. खूप चांगली संकल्पना आहे.
टार्गेट या मॅच मध्ये 48चा पाठलाग आता करायचं निजे टीमला, निजे 40+ संघाला. आणि अजित देसाई आमच्या सोबत पुन्हा एकदा जोडले जातील. याच सागावचे एक अप्रतिम समालोचक आहेत. टॉस जिंकलाय मला वाटतं अंतरलेनी का? ओके. वेदांत 11 अंतरली म्हणजे आमचे मित्र पप्पू पाटील यांचा संघ. सुभाष पाटील इथे उपस्थित अंतरलीचे त्यांचा सन्मान केला जाईल. बाळू पाटील यांच्या शुभ हस्ते. सुभाष पाटील अंतारीचे त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना बाळू पाटील या स्पर्धेचे लाडके आयोजक. पंचांनी मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आणि मॅच लगेच सुरू करायचे. चला बॅट्समन लगेच पाठवायचे निजे संघ. खेळाडू कक्षामध्ये पाणी लक्षात घ्या. वेदांत 11 अंतरलीने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला बॅट्समन लगेच पाठवा प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे. ऐकूया अजित देसाई यांचा आवाज. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग 48 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. थँक्यू सो मच नितीनजी. कालन यांचा आवाज आपण ऐकला आणि इथून एका बाजूला संघ फाईट करत होता. निलजे ब आणि एडुटने या दोघांमध्ये टफ फाईट आपण बघितली. 48 धावांचा पाठलाग करत असताना आपण जरूर बघणार आहोत टीम निलजेला टॉस जिंकून घेतली फिल्डिंग. नितीन कालन यांच्या शुभ हस्ते आपण शाहू पाटील यांचा यशोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. तर शाहू पाटील यांना विनंती करतोय असं स्वीकारायचा. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन शाहू पाटील यांचा आपण याची सन्मान करतोय. शिडोनशेत प्रत्येकाला चॉकलेट जरूर त्यांच्या माध्यमातून दिली जाते. सर्वांच्या आवडीचे आहेत ते शाहू पाटील यांचा याची सन्मान मुख्य व्यासपीठावरती जरूर आपण करतोय. चॉकलेटवाले बाबा म्हणून ओळखलं जाणारं नाव आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळते. उपस्थित राहिलेत वेळेतला वेळ काढून त्यांचं देखील मना शांत करण्याबद्दल हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचकडे आपण ओळखतोय. एका बाजूला टीम निलजे भ आणि त्यांच्यावर फाईट करतोय संघ तो हेडुटने. बॅटिंग करत असताना आपण बघितलं हेडुटने बनवल्या 47 आणि 48 धाव्यांचं लक्ष्य इथून पार करायचं ते निलजे ब संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला फलंदाज देवानंद आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम. जनरत्न बुवा स्मृती चषक या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षामध्ये आपण बघितलं 2 व्हीलर बाईक फटकावली तोच देवानंद. स्ट्राईक एंडला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथून 48चा पाठलाग करायचा. मॅचला होईल सुरुवात. फणसांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. एका बाजूला अनुभव फणस संदीप पाटील आणि दुसऱ्या बाजूला रमेश मात्रे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मॅचला होईल सुरुवात. इथून करायचा पाठलाग 48 धाव्यांचा. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज सचिन. पहिला बॉल गेम ऑन. पहिलाच बॉल दिशा बरोबर दिली आहे. चेंडू निघून जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर. गॅप फार मोठी आहे आणि चेंडू सीमा पार चौकार पहिल्याच बॉलवर. उमरलीचे गुणलेखक मगाशीच उल्लेख केला भावेश पाटील. अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून जरूर केलं जाते. स्पर्धेमध्ये आपण जरूर बघतोय.
आणि त्यांची इच्छा जरूर या स्पर्धेमध्ये होते. आणि सागावची स्पर्धा म्हटलं ना बाळू पाटील फार इच्छुक असतात, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून हा बॉल पुन्हा एकदा इथे पुन्हा एकदा दिशा दिली आहे. नितीन कालन सर देखील मगाशीच उल्लेख केला, ते आपल्याला जरूर पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. ही तारीख 3 तारीख ते कधी स्पर्धा घेत नाही, फक्त सागावची मॅच त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. आणि अतिशय चांगला आवाज आपण वारंवार प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा ऐकत असतो. आणि इथून या मॅचमध्ये चौथा फलंदाज होता. आम्हाला भूषण सांगतात की भावेश सांगतात की चौकारानं खातं उघडलं पहिल्या बॉलवरती. पुन्हा एकदा दिशा दिली, फक्त क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल. आणि त्यांना माहिती आहे सिंगल डबलने धावा होऊ शकतात, कारण जास्त मोठं टार्गेट नाही आहे. 48 इथून या मॅचमध्ये बनवायच्यात. 48 आणि स्कोरबोर्ड, जास्त धावा नाही आहेत. आणि उंबारीचं क्रीडांगण आपण मगाशीच सांगितलं की या मॅचेस उत्सर्गरच्या मैदानामध्ये होणार काहीच कारणामुळे या उंबार्लीच्या मैदानामध्ये उंबार्ली ग्रामस्थ यांचं देखील खरंच स्वागत करेल. त्यांनी वेळेतला आम्हाला लगेचच हे मैदान उपलब्ध करून दिलं. इथून हा डॉट बॉल, धावसंख्या धावफलकावरती 6 आणि स्कोरबोर्ड 6 धावा. 4 बॉलचा खेळ झाला. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर 3 बॉलवरती जरूर कमबॅक केलाय सचिननं. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. देवानंद स्ट्राईक एंडला. पुन्हा समोर खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडूनी धाव, डॉट बॉलची सांगता आलाय डॉट. 5 बॉलचा खेळ झालाय. इथून असं वाटलं की पहिल्या बॉलवरती चौकाराला सुरुवात कुठेतरी चांगली होईल, मात्र इथून 4 बॉल अतिशय चांगले हाताळले. गोलंदाज सचिन अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हटलं जाताना धावा येणं फार गरजेचं आहे, कारण 2 खेळाडू फक्त बॉडी लाईनच्या बाहेर असतात. आणि इथून कुठेतरी धावा धावफलकावरती 6 लागल्यात. शेवटचा बॉल, ओव्हर नंबर 1. पुढून खेळाय मात्र चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक नाहीये. आउटफील्ड फास्ट, सीमा पार, जातोय चौकार. 4 धावसंख्या पुढे सरकेल. 10 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये बनवल्या 10 धावा. आणि इथून अजूनही या मॅचमध्ये करायच्या आहेत, ते मात्र बॉल शिल्लक असतील 24 आणि धावा करायच्या 38. तोपर्यंत आपण जरूर संधी देणार. डीजे चिकनकर टॉस जिंकला. टीम अंतरलीनं पहिला संघ असेल भावेश बॅटिंग घेतली आहे. नक्कीच टीम अंतरलीनं घेतली टॉस जिंकून बॅटिंग. तर पहा टीम देवीचा बडा संघ कोणतं प्रतिनिधी यायचं आहे, पण माझाची बॉटल आहे, तो संघ जिंकेल त्याला त्यांनी ते घेऊन जायचे लक्षात घ्या. मॅन ऑफ द मॅच साठी ते आपण जरूर माझाची बॉटल आणि एक आकर्षक ट्रॉफी देखील दिली. पहा सागाव म्हटलं ना अतिशय चांगलं असं आयोजन असतं, आणि तेच आपल्याला या गरमीमध्ये जरूर थंडा देखील दिला जाईल. आणि हा बॉल इथून आपल्याला पंचांचा इशारा, वाईट प्लस आणि 1 धाव देखील आहे. टोटल टीमची धावसंख्या धावफलकावरती 12. बॅट्समन रिव्ह्यू देखील आमच्यापर्यंत जरूर आला, तर तिसरे पंच आम्हाला जरूर सांगतील. सचिन माद्रे अतिशय चांगले. वाडेकरचे देखील यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी घेतली होती त्यांनी माझाची बॉटल येऊन घेऊन जायचे, लक्षात घ्या. फेअर डिलिव्हरी सचिन म्हात्रे आमच्यापर्यंत बरोबर डिसिजन पोहोचवतात. अतिशय चांगले पंच आहेत, अनुभव फार आहे त्यांच्याकडे. वाडेकर आणि देवीचा बाडा दोन्ही टीमचे प्रतिनिधी कोणी असतील तर यायचं तर उपस्थित आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चेतन म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक, अतिशय फार मेहनत त्यांची देखील असते, ते देखील इथे उपस्थित आहेत. धावसंख्या धावफलकावरती 12. षटक क्रमांक इथून चालू आहे दुसरा बॉल. हलक्या हाताने घेऊन काढला, आपल्याला जरूर पाहायला मिळतं 1 धाव. दुसरीचा प्रयत्न आहे, 2 धावा देखील तितक्याच वेगानं कंप्लीट केल्या. इथून सिंगल डबलने देखील धावा बनवू शकतो टीम आपल्याला पाहायला गेलं तर.
नीलचे. तर टीम वाडेकर आणि देवीचा वाडा कोणी प्रतिनिधी असेल तर या प्लीज. तर सागागावचे उद्योजक ज्ञानेश्वरजी पाटील आणि शंकर म्हात्रे वेलकम. तुमचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे. हा बॉल देखील उडवला क्षेत्ररक्षक या त्याच्या आवाकाशा बाहेर. चेंडू सीमा पार. वन बाउन्स चौकार. जरी धावला असता तर चेंडू जरूर मिळाला असता, मात्र कुठेतरी कव्हर केला नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. बघितलं चौकाराला, चौकाराला धावसंख्या डायरेक्ट नेऊन ठेवली आहे. ते 18च्या घरामध्ये मगाशी उल्लेख केला मुख्य व्यासपीठावरती. उद्योजक ज्ञानेश्वरजी पाटील आणि शंकर म्हात्रे यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. हा बॉल घोषित केलाय माणसांनी. जास्त बाहेर लेग बायचा इशारा माणसांचा आपल्यापर्यंत जरूर आला. संदीप पाटील आणि एका बाजूला रमेश म्हात्रे एक अनुभवी पंच आहेत आणि त्यांच्या जोडीला 3 दिवस सचिन म्हात्रे हे देखील बघायला मिळतील. नक्कीच गोट्यानंतर सचिन म्हात्रेचं नाव जरूर सगळ्यांच्या तोंडात येईल, कारण सचिन म्हात्रे एक चांगला खेळाडू देखील आहे. हा मोठा फटका काय असा होता असं होतं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. वेगवान फेकी देखील तितकीच चांगली झाली होती, मात्र डायरेक्ट हिट झाला नाही. सुरक्षित राहिला खेळाडू. इथून सिंगल एक कंप्लीट. देवानंद सेकंडला 8 बॉल 15 धावा वैयक्तिक बॅटमधून आल्यात आणि संघाची टोटल धावसंख्या धावफलकावरती 29 स्कोरवर 20 धावा. आणि आजच्या आपल्याला जरूर पाहायला मिळतं किरण तुकाराम पाटील यांच्या माध्यमातून ते आयोजक देखील त्या स्पर्धेचे. फार अशी मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हा बॉल देखील एक हलका त्यानं घेऊन काढला, एक सिंगल. षटक क्रमांक मार्गस्थ. दुसरं 5 बॉलचा खेळ झाला. 1 बॉल शिल्लक असेल. 5 बॉल इथून झाल्यात. गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या 10 आणि 1 बॉल अजूनही बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा त्याच दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, मात्र दोघांना फक्त बघावं लागेल. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. लागोपाठचा आपल्याला जरूर पाहायला मिळतो. येतोय चौकार. डीजे नक्कीच आज महाशिवरात्री आहे आणि चांगलं संगीत आमचे डीजे मास्टर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. वाडेकरचे ज्यांना मॅन ऑफ द मॅच भेटलेले आहे त्यांनी याचे प्रतिनिधी जरी असेल तरी त्यांना आम्ही माझाची बॉटल देणार आहोत. शंकर म्हात्रे यांच्या हस्ते आपण देणार आहोत माझाची बॉटल. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हे दरवेळी या स्पर्धेमध्ये अशी संकल्पना जरूर असते आणि या वर्षामध्ये आपण बघायला गेलं तर आमचे समालोचक बाळू पाटील यांनी देखील या स्पर्धेमध्ये 3 सोन्याचे कॉईन नक्कीच देण्यात आल्यात. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. गेल्या वर्षी देखील दिले होते, या वर्षी देखील. तर या वर्षी 100 धावा मारल्यानंतर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांच्या माध्यमातून. फार क्रिकेटवरती फार प्रेम आहे आणि ते समालोचक देखील आहेत. आणि या वर्षी मग अशी उल्लेख केला नितीन गालन यांनी की आज ATM खुल्ला केलाय. खरंच क्रिकेटवरती फार प्रेम त्यांचं देखील. आणि MTC आपल्याला जरूर पाहायला मिळतं. रोशन फराड अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या 25. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट दन दन करत सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. मिळतील धावा 4. सुरेख फटका पाहायला मिळाला दयानंदच्या बॅट मधून. चौकार. नक्कीच आतापर्यंत बघायला गेलं ना 10 बॉल फेस केले आणि धावा बनवल्या आतापर्यंत 20 धावा बनवल्या. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला. एक चौकार आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केला. बॉल जास्त खाली राहिला. त्यानंतर टीम चिकनगर संघ पूर्ण टीम
आमच्या मुख्य व्यासपीठाच्या इथून क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे, लक्षात घ्या. टीम चिकनगर मुख्य व्यासपीठाच्या दिशेने इथून एंट्री करायची आहे. हा बॉल देखील मोठा फटका काय असा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, चेंडू निघून चाललाय. डॉट चौकार आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक ज्यानं सचिननं केलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, तसे 5 बॉल अतिशय चांगले हाताळले आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास. आतापर्यंत बॉल झाले 3 धावा खर्च केल्या, 4 धावा धाव फलकावरती लागल्या. 15 बॉल 19ची गरज आहे अजून देखील. मॅचची गडा होती, क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल फक्त. 30 धावा धाव फलकावरती. आता समीकरण बदललंय, 14 मध्ये बनवायचे असतील त्या मात्र 18 धावा. 3 षटकार समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 14 बॉल 3 षटकार या मॅच मध्ये माराव्या लागतील. टीम बॅटिंग करत असताना संघ निलजेला इथून फास्ट क्रिकेट खेळायचं प्लीज, कारण 9 मॅच कव्हर करायचे आहेत आम्हाला. टॉस देखील झालाय, गॅफ आहे, क्षेत्ररक्षक आहे मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जातोय. दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते सेकंडला श्रीरामच्या बॅटमधून चौकार. 34 धावा 5 बॉलचा खेळ इथून झाला आणि आता समीकरण बदललं. धावा राहिल्या 13 मध्ये 14ची गरज आहे. 13 बॉल 14. टीम बॅटिंग करत असताना निलजेला इथून बनवायचा मात्र हे संघ देखील तितकाच मजबूत आहे. ओ काय फटका खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. हा देखील बॉल लागोपाठचा येतोय, दुसरा चौकार. 4 धावा. एट 38 लागोपाठचे 2 आले. अतिशय आपल्याला जरूर पाहायला मिळतं. स्पीडअप घ्या, वेळ घेऊ नका जास्त. षटक क्रमांक 3 इथे संपलं. 38 धावा झाल्या. आता समीकरण फक्त राहिलंय 10 बॉल 10 धाव्यांची गरज. टीम चिकनगर संघ लक्षात घ्या, 12 बॉल इथून करायचे 10 आणि इथून या मॅच मध्ये टीम चिकनगर मुख्य व्यासपीठा दिशेने येऊन थांबायचं आहे. जशी मॅच संपेल तसं तुम्हाला मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आतमध्ये एंट्री करायची आहे. या स्पर्धेचा नियम आहे आणि मॅन ऑफ द मॅच आपण मगाच्या मॅचमध्ये अतिशय चांगलं राहिलं त्यांच्यासाठी एक आकर्षक ट्रॉफी आणि माझाची बॉटल देखील देण्यात आली आहे. अतिशय चांगली संकल्पना. सागाव 41 गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अतिशय चांगलं ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये चांगली संकल्पना. दरवर्षी काहीतरी वेगळं त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली मेहनत सर्वांनी घेतली आहे. सर्वांचं जरूर अभिनंदन जरूर करेल, कारण अतिशय चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आणि दरवर्षीच चांगली मेहनत आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि इथून धावा 38 झाल्यात. 12 बॉल रन करायचे फक्त 10. 1 षटकार 1 चौकार या मॅच मध्ये मारायचा. टीम निलजेला बॅटिंग करत असताना आमचे सुनील भोईर फार मेहनत. अतिशय कुठेही बॉल जाऊ दे त्यांच्या माध्यमातून आणून दिला जातोय. खरंच कौतुक करेल, पण ती स्पर्धा असू दे त्यांच्या माध्यमातून जरूर मोलाचं सहकार्य जरूर असतं. फार मेहनत सर्वांची या स्पर्धेसाठी आहे. फास्ट खेळा, फास्ट, वेळ घेऊ नका जास्त. 12 बॉल 10ची गरज. थोडीशी आपल्याला जरूर पाहायला मिळालं. स्पिनर गोलंदाजी आहे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मास सोडले की काय टीम ही नेणं आणि इथून आल्या 4 धावा. टीम चिकनगर संघ या मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं. समीकरण राहिलं आता शिल्लक असतील 11 बॉल, धावा करायच्या 6. देवानंद आतापर्यंत 14 बॉल फेस केले, 25 धावा वैयक्तिक. श्रीरामनं 5 बॉल 14. अतिशय चांगली बॅटिंग आणि हा बॉल गेलाय उंचत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा पार. बिग 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 षटकार येतोय बॅट्समन आपल्याला जवळ पाहायला मिळालं. देवानंदच्या बॅटमधून षटकारानं मॅच फिनिश केली आहे. डीजे
देवानंद ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धावा फलकावरती बघायला गेलं तर आपण बघतोय मात्र बनवलं बॅटिंग करत असताना 31 देवानंद ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर आमचे समालोचक मित्र नक्कीच अंतरली गावचा एक गोड आवाज विशाल पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर टीम हेडुसनचे कर्णधार आमचे आयोजकांना नक्कीच रिपोर्ट करायचं लक्षात घ्या आणि सिल्वर कॉइन देखील त्यांना दिला जाईल. या स्पर्धेचा नियम नितीन पाटील या आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय देवानंदला. तर मी विनंती करतोय बळीरामजी पाटील, करसन पाटील आणि यांच्या हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच देवानंदला. नक्कीच देणं आणि एडुसनचे कॅप्टन या त्यांना आपण चांदीचं कॉइन देखील दिलेलं आहे पुष्पराज जोलियस यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतं.